पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मार्कुस वर्तमान अध्याय 4 मराठी। मार्कुस वर्तमान अध्याय 4 मार्कुस वर्तमान अध्याय 4 पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत। पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत। पुन्हा तो सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला आणि त्याच्याजवळ लोकांचा एवढा मोठा समुदाय जमला की तो सरोवरात एका मचव्यावर चढून बसला आणि सर्व लोक सरोवराच्या काठी भूमीवर होते. नंतर दाखले देऊन तो त्यास पुष्कळ शिकवू लागला आणि आपल्या शिकवणीत त्यास म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. तो पेरीत असता असे झाले की काही बी वाटेवर पडले. ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले आणि खडकाळीवर पडले. तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उठले. मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले. मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही चांगल्या मातीत पडले. ते उगवून व मोठे होऊन त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न झाले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी दाखल्याविषयी त्याला विचारले. त्याने त्यास म्हटले, देवाच्या राज्याचे रहस्य समजून घेणे हे तुम्हाला दिले आहे, परंतु जे बाहेर आहेत त्यांचे सर्व दाखल्यांनी होते, यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे व त्यास कळू नये आणि ऐकत असता ऐकावे व त्यास उमजू नये. त्यांनी वळू नये व त्यांना क्षमा होऊ नये. तो त्यास म्हणाला, हा दाखला तुम्ही समजला नाही का? तर सर्व दाखले कसे समजा? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर पेरिले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान त्यास पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळीवर पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकताच आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यामध्ये मूळ नसल्यामुळे ते अल्पकाळ टिकतात. मग वचनामुळे संकट किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झाडामध्ये पेरलेले हे आहेत की त्यांनी वचन ऐकल्यावर संसाराची चिंता, द्रव्याचा मोह व इतर विषयांचा लोभ ही त्याचमध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते. चांगल्या मातीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. दिवा व बी यांचे दृष्टांत. दिवा व बी यांचे दृष्टांत. आणखी त्याने त्यास असे म्हटले, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवावा म्हणून आणतात काय? दिवटणीवर ठेवावा म्हणून आणतात की नाही? प्रगट होणार नाही असे काही गुप्त नाही, किंवा उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको. आणखी त्याने त्यास म्हटले, तुम्ही जे ऐकता त्याचविषयी सावध रहा. ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील आणि तुम्हास अधिक दिले जाईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे जे असेल ते देखील त्याचपासून काढून घेतले जाईल. आणखी त्याने म्हटले, देवाचे राज्य असे आहे की जणू काय एखाद्या मनुष्याने बी टाकल्यावर त्याने रात्री दिवसा निजावे उठावे आणि ते बी रुजावे वाढावे, पण त्याला काही कळू नये. भूमी आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.
दाणा पिकल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी त्याने त्यास म्हटले, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी, अथवा कोणत्या दाखल्याने ते दर्शवावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो भूमीत पेरिताना जरी भूमीतील सर्व दाण्यामध्ये बारीक असतो, तरी पेरल्यावर उगवून सर्व भाज्यामध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की आकाशाच्या पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असे बहुत दाखले देऊन जसे त्याच्याने ऐकवले तसे त्याने त्यास वचन सांगितले. आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलला नाही. तरी एकांती त्याने आपल्या शिष्यास सर्व गोष्टी फोडून सांगितल्या. येशू वादळ शांत करतो. येशू वादळ शांत करतो. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोकसमुदायाला सोडून देऊन तो मच्छीवावर होता, तसेच ते त्याला घेऊन गेले. त्याच्याबरोबर दुसरे मच्छवे होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मच्छव्यावर अशा उसळल्या की तो भरू लागला. तो वरामावर उश्वास घेऊन निजला होता. तेव्हा ते त्याला उठून म्हणाले, गुरुजी, आपण बुडतो याची आपल्याला चिंता नाही का? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला दबाविले व समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. त्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला? अद्यापि तुम्हाला विश्वास नाही का? तेव्हा ते फार भ्याले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात.